तुम्ही स्वतःला असं म्हणते की मला काहीच येत नाही आणि तुम्ही अकाउंट उघडलं, ह्याच्यापेक्षा जास्ती अजून काय आलं पाहिजे? त्या अनुजा मॅमचं अजून उघडलं नाही अकाउंट. त्यातच तुमच्यापेक्षा आपण म्हणू की काम करतात 24/7, बाहेर एवढ्या 100-100 मुलांना सांभाळतात, घर सांभाळून. असं नाहीये ना. म्हणजे सगळ्यांचे आपले हायज अँड लोज असतात, सो डोंट वरी. तुम्ही पण करा हा, आणि आम्ही पण एवढे नाहीये. वी आर एक्झॅक्ट. व्हेरी न्यू. असं नका समजू की मी एकदमच नवीन आहे. सगळेच नवीन आहे तिकडे. सो फंडामेंटल्सचं मी एक्झाम्पल तुम्हाला खूप सिम्पल दिलं, की आता पुण्यात नवीन एअरपोर्ट जवळ जागा घेऊन टाका. आता जसंच अनाऊन्स झाले होते की समृद्धी बनणार आहे, करोडो रुपये मिळाले तिथल्या लोकांना. पण ज्या लोकांना माहिती होतं की इथनं समृद्धी जाणार आहे, तिथल्या लोकांनी आधीच जागा विकत घ्यायला सुरू केली. तर ही झाली आतमधली फंडामेंटल न्यूज. पण ह्या सगळ्या गोष्टी ना रीड करून करून वाचन वाढवावं लागेल, एवढंच आहे. म्हणजे तो मॅडम, एखादी ऑर्डर ऑर्डर मिळाली, ऑर्डर एखादी कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, ते पण एक फंडामेंटल मध्ये येतं ना. येस, हा, ते पण पण. गुड. आजच्या पेपरलाच होतं, रिलायन्सला एक इन्फ्राला मोठी ऑर्डर मिळाली, 600 करोड, जर्मनीकडनं. त्याच्यामुळे आज तो स्टॉक पळालाय मॅडम. राईट. पेपरमध्ये झालेला सकाळी, आपल्या बिझनेस स्टँडर्ड मध्ये होता ते. मला वाटतं जयदीप सरांनी जेवढं पेपरवर कमवायला सुरू केलं अजून कोणी नाही केलंय. मॅडम, तुम्ही ना खूप चांगलं सांगितलं ऍक्च्युली. पेपर आहे ना, सगळं आधीच सांगतो. म्हणजे तुम्ही मॉर्निंगला घेतलं ना, तरी म्हणजे ते बेसिक आहे ते तुमचं. म्हणजे Yes. छान, तुम्ही चांगलं सांगितलं ते. बिझनेस स्टँडर्ड आणि न्यूज वाचा त्याच्यामध्ये, आणि छोटे कॉलम मध्ये येतात. या न्यूज आहेत ना, एकदम छोट्यामध्ये येतात. कारण ते जास्त पैसे कमवून देणार असतात, म्हणून ते छोट्यामध्ये येतात. राईट. राईट. मॅम, मी सांगू होमवर्क? हो हो, प्लीज. एक तर जयदीप सरांना थँक्यू. त्यांनी मला थोडी बरीच मदत केली. म्हणजे मलाही बरंच काही कळत नव्हतं खरं सांगायचं तर. मी मी काय म्हणजे मला सायन्सची स्टुडंट असल्यामुळे बायोलॉजीची मला ह्यातलं काहीच कळत नाही. मला अगदीच काही नाही कळत मला. पण मला कळतच नाही, एक आर्टची स्टुडंट, एक सायन्सची स्टुडंट. मी तर फॅशन डिझायनर आहे मग. मॅडम नाही कळत हो. आकडे बघितले की असं डोकं फॅशन जास्त. डिझायनर हुशार असतात मॅडम. कसे बरं? फॅशन त्यांना डिझायनर बरोबर हुशार असतात. सगळं माहिती त्यांचं असते. त्यांचं लॉजिकल माइंड वेगळ्या पद्धतीने लॉजिक. चालतं, म्हणून तर हो, ते बरोबर. वेगळं करू शकतात. आम्ही फक्त पुस्तकं वाचून ते पुस्तकातले किट बनलो. त्याच्यामुळे ते काय कसं अनालाइज करायचं ते आता जेवढं मला समजलं त्यांनी मी केलंय. फक्त मी सांगते. तर पहिल्यांदा जसं मी जयदीप सरांकडनं ते न्यूजचं मागवलं होतं, न्यूजपेपरचं. त्याच्यावरनं मी काढले होते पहिल्यांदा. तर त्याच्यात इन्फोसिस, भारती एअरटेल, L&T फायनान्स, एक त्याच्यानंतर अंबुजा सिमेंट L&T. फायनान्स, भारती एअरटेल, इन्फोसिस, नंतर सन फार्मा. तर हे मी पहिले काढले होते न्यूजपेपर मधून. पण मग जसं जसं तुम्ही ते पॉईंट सांगितले होते ना की फंडामेंटल्स वगैरे सगळं बघायचं, प्रमोटर्स होल्डिंग आणि ते सेंट ओव्हर लास्ट 5 इयर्स 21.75% त्यांनी दिले प्रॉफिट मार्जिन लास्ट 5 इयर्सचा आपण डाटा जर बघितला तर. त्याच्यानंतर ट्रेड स्ट्रॉंगली इन्क्रीजिंग आहे लास्ट 3 इयर्स मध्ये. नंतर स्ट्रॉंग मार्केट पोझिशन आहे. त्याच्यानंतर आपण जर त्याचा पीई रेशो जर बघितला तर पीई रेशो, प्रमोटर्स होल्डिंग, हा पीई रेशो आहे 36.48. प्रमोटर होल्डिंग आहे 54.48. 52 वीक हाय 1960.35 अँड लो आहे 1475. परफेक्ट. हे त्याचे डिटेल्स आहेत. व्हेरी. बाकी मग डिव्हिडंड पे आउट आहे चांगला. आता इंडिपेंडेंट होणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकू शकणार नाही, म्हणून मला थोडंसं स्ट्रिक्ट व्हावं लागलं. अपूर्वा मॅम, तुम्हाला काही बोलायचंय? खूप वेळचा तुम्ही हँड राईज केलाय की मॅम, होमवर्क साठी जे 5 स्टॉक आहेत ते. सांगणार, सांगा. मॅम, मुथूट फायनान्स, L&T, ऑइल इंडिया, एक एक मिनिट, एक मिनिट. ऑइल इंडिया, ऑइल. हा. ॲक्सिस बँक आणि HDFC बँक. ओके, परफेक्ट. सगळ्यांनी स्टॉक काढलेत ना, ते परफेक्ट काढलेत. म्हणजे कुठलेही ऑड स्टॉक नाही काढले, जे आपण लोकांनी होमवर्क केला.
मला सांगा, होमवर्क करताना मजा आली की नाही आली? जेन्युइनली सांगायचं, मजा आली की नाही? हो मॅम. असं वाटलं ना की स्टुडिओज लाईफ मध्ये गेलात, सर्च करावं लागलं? जसं योगिता मॅमनी ऍटलिस्ट आर्टच्या स्टुडंट असून त्यांनी सर्च करायला तर सुरुवात केली थोडं. मला तर बोर्डाची परीक्षा असल्यासारखं वाटत होत. मी आपले 4-5 स्टॉक काढलेले होते ते पीओ रेषेच्या हिशोबाने. बजाज फायनान्स असेल तरी पण गंगा मॅडम आहे, औरंगाबाद जवळ पैठणच्या गावात, पैठण म्हणून छोटस खेडेगाव आहे, तिथे राहतात. 5,000 रुपये रोज कमवतात. किराणा दुकानावाली बाई आली होती माझं न्यूजपेपर कटिंग घेऊन. माझं इव्हेंट झाला होता लोकमतला. बोली मला लिहिता वाचता येत नाही. माझा एकच प्रश्न असतो, पैसे मोजता येतात ना? बस झालं. ती बाई जर कमवू शकते तर आपण कोणी कमवू शकतो. आपण तर एवढं वावरतो, म्हणजे लोकांशी बोलतो, कम्युनिकेशन करतो. पैसे नवऱ्याला तुम्ही हेल्प करता, पैसे जमा करतात, पैसे घेऊन यायला मदत करतो. आपल्याला तेवढं नॉलेज असतं. आपण वावरतो म्हणजे आपण अजून छान करू शकतो. मी असं नाही म्हणत, आपण अजून छान करू शकतो, म्हणजे थोडा जास्ती अभ्यास करू शकतो. सो वेल डन, गुड, चांगलं वाटलं. थोडंसं रागवलं तर 5 लोकांनी अभ्यास केलाय. अजून जास्ती रागवली असती तर कदाचित सगळ्यांनी अभ्यास केला असता असं वाटतंय. बट ठीक आहे, आता मी याच्यापेक्षा जास्ती नाही रागवू शकणार. मॅडम मी पण काढलेत. सांगा. रिलायन्स आहे, बजाज फायनान्स, लार्सन अँड टोर्बो, अडाणी, आयटीसी. कुठला स्टॉक कॉमन वाटला सगळ्यांना? बजाज फायनान्स. अडाणी ऑल्सो मॅम. अडाणी, बजाज रिलायन्स. फायनान्स. मुथूट फायनान्स आणि रिलायन्स. रिलायन्स. ओके. सो फर्स्ट फॉर्म्युला लिहून घ्या. आता मी जो फॉर्म्युला द्यायला चालली आहे तुम्हाला, मला एकच विचारायचं, फक्त इक्विटीची डेफिनेशन सांगाल प्लीज? इक्विटी म्हणजे सेफ इन्व्हेस्टमेंट. सिम्पल आहे, बाय ऑन डीप, सेल ऑन राईस. गुड. ओके. खाली आलं की विकत घ्यायचं, वरती गेलं की विकून टाकायचं. सगळ्या बायकांनी झाराची शॉपिंग सुरू केली की नाही कालपासून? आजपासून सेल सुरू झालाय. वैशाली मॅम येते पुण्यात, मला घेऊन चला. नक्की मॅम. काय आणू तुम्हाला? तुम्हाला काय आवडतं सांगा. काहीच नाही मॅम, काहीच नाही. आणणाऱ्या लोकांना मी भेटतच नाही, येऊच नका भेटायला. काहीच या नाही. ग्रुपमध्ये पण लेडीज जास्त आहेत ना मॅम, या बॅच मध्ये? दिनेश सर तुम्हाला पाठवते लिस्ट. हो, इकडे पण लेडीजच आहेत. हार्डली मला वाटतं 2 जेंट्स आहेत, सगळे लेडीज आहेत. सो सुरू करूया. फर्स्ट फॉर्म्युला लिहून घ्या. गप्पा कमी मारूया, वेळ कमी. आज आपल्याला डे इन ट्राय पण शिकायचं आहे. मी खूप आधी अपॉइंटमेंट होत्या खुश. आरती मॅडम एकदम खुश होत्या. आरती मॅडम खुश होत्या. मी बघितलं मॅडमचा व्हिडिओ. तुम्ही सगळे सारखे सारखे भेटणार, मी एकटीच राहते इकडे. ही खूप क्यूट रिॲक्शन आहे ऍक्च्युली, आणि ही रिॲक्शन अशी दररोज सुरेखा मिळणार मॅम, मी असेल ना. पण भेटली नाहीये अजून त्यांना. मी पण भेटते तुम्ही आहात तुमच्या ना बरोबर. तिथे, तर तुम्ही म्हणताय उद्याच जाणार तुम्ही. मी आता इकडनं इतक्या लवकर कशी येऊ तिकडे? आम्ही येऊ आपण का दररोज तिकडं? भेटण्याचा प्लॅन करत जाऊ, कारण यांची रिॲक्शन खरंच खूप क्यूट आहे. आपण सगळे दिल्लीला जाऊ. जाऊ द्या, दिल्लीला आहेत ना. मी खूप आधी अपॉइंटमेंट घेतलेली, बरेच टाइम झाला मी त्यांच्या पाठी होती. आता मला तुम्ही सगळे या आता इकडे एकदा आग्र्याला. चलो चलो. गोव्याला पण आय एम इन. नक्की नक्की. ओके, झालं. बायका बायका ना संपत नाही. त्यात या पोरी पण जॉईन झाल्या आता, तेजश्री वगैरे. मॅम सेकंड फॉर्म्युला एकदा रिपीट करा ना प्लीज. फर्स्ट होता आणि सेकंड होता. फर्स्ट फॉर्म्युला रिपीट करतीये. म्हणजे हे फॉर्म्युलेज पहिल्यांदा बघितलेत की कधी ह्याच्या आधी स्टडी केलेला? नाही नाही मॅडम, पहिल्यांदाच. म्हणजे मला तुमच्या क्लासमध्येच कळले. ओके. मी पण पहिल्यांदाच बघितलं. फर्स्ट आणि टाइम. याच्यामध्ये बेस कळतो ऍक्च्युली. म्हणजे आपल्याला खरंच एंट्री करायला पाहिजे. म्हणजे कोणी पण, तुम्ही आता थोडं उदाहरण दिलं ना, कोणी पण सांगतंय, आता आपण कॉन्फिडन्स राहू. आता मी पण 1-2 स्टॉक मध्ये असेच फसलोय, मी घेऊन बसलोय. पण आता तुम्ही बोललात ना मागे की कोणत्याही स्टॉकला नाव नाही ठेवायचं. आता तो मी नाव बंद केलं ठेवायचं, तर तो आता वाढायला सुरुवात केली. तुम्ही कोर फॉलोअर हे आहात बेस्ट माझ्या व्हिडिओचे.
एकही व्हिडिओ मला वाटत नाही तुम्ही सोडलाय हा. मला बघायचा. काही नाही मॅडम, म्हणजे कसं आपण काही शिकण्याच्या अगोदर आपल्या गुरुला तर फॉलो करणं जरुरी आहे ना. गुड गुड. म्हणजे तुम्ही एक एक लाईन पकडून ती फॉलो करताय. दॅट इज बेस्ट थिंग अबाउट यू. Yes, ma'am. हो, मी आता ते दोन्ही स्टॉक तसेच ठेवले आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये 20-20% ग्रोथ आले. म्हणजे जेव्हापासून तुम्ही सांगितलं मी त्याच्याकडे लक्षात देत नाही. जेव्हा तो आपला प्राइस येईल तेव्हा मी त्याला त्याच्यावरती काढून टाकेल. मी पण ते कोणीतरी सांगितलं म्हणून घेतलेलं. ठीक आहे. झालं असेल ते तर आता तुम्ही ही 58 वीकची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी वापरा. बऱ्याच येस मॅम. क्लासेसमध्ये जेव्हा मी ही स्ट्रॅटेजी शिकवते तेव्हा सगळेजण सांगतात की आम्ही इथे इथे अडकलं. मग आम्ही त्याच्यावर इम्प्लिमेंट 58 वीक स्ट्रॅटेजी वापरतो आणि निघतो आपण त्याच्यातनं. म्हणजे स्टॉक अडकला असेल तर ठीक आहे. खूप वाईट स्टॉक असेल तर मी काही नाही करू शकत. पण जे आपण घेणार आहोत त्यातल्या त्यात तो बेस्ट स्टॉक असेल तर आरामशीर निघू शकतो. काळजी नका करू. नाही पण तुम्ही मॅडम ते ग्रुप वाईज सांगितले ना ते बेस्ट आहे. आता मला पण कळलं की काही ते झेड ग्रुप किंवा कुठच्याही खालच्या ग्रुपमध्ये जायचंच नाही. जर आपल्याला व्यवस्थित निघायचं असेल तर हे चांगले 4 ग्रुपच चांगले आहेत. म्हणजे ते ऍटलिस्ट येतात तरी वरती. बाकीच्या स्टॉकचं आपण काय सांगू शकत नाही. हे तुमच्या क्लासमध्ये खरंच कळलं आता. नाही तर आम्ही आपले स्वस्त आहे म्हणून घेऊन टाकतो आणि त्याचा काही उपयोगच होत नाही. नाही सगळेच ते करतात. तुम्ही एकटे नाही. लोक क्वालिटी नाही बघत, क्वांटिटी बघतात. ते खूप मोठी चूक आहे ती. मी पण केलेल्या आहेत या सगळ्या चुका. मी सगळ्या चुका म्हणजे मी शिकवते तेव्हा माझ्या सगळ्या चुका मी नाही शिकवत. त्या करू नका म्हणूनच सांगते. आणि ओके फाईन. तेजस्वी मॅम आय थिंक पूर्ण तेजा तेजा आहे की तेजस्वी आहे? तेजश्री तेजश्री. तेजश्री. तेजश्री मॅमला पण खूप चांगलं नॉलेज आहे. मॅम हे फॉर्म्युलेस तुम्ही कधी वापरलेत का? नाही, मी कधीच नाही वापरले. आणि मला हेच सांगायचं होतं की ऍक्च्युली जेव्हा पण मी आजपर्यंत ट्रेड केलंय किंवा जिथे जिथे मी अडकले कोणाला तरी विचारलंय किंवा कोणाचा तरी गायडन्स घेण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हा ते जे आपल्याला एक्सप्लेन करतात तर पहिली गोष्ट त्या आन्सरने आपलं सॅटिस्फॅक्शन होत नाही, कारण आपण ऑलरेडी अडकलेलो असतो कुठेतरी कुठल्या तरी पोझिशनमध्ये. आणि आता हे जे फॉर्म्युले आहेत ना, म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल इन जॉमेट्री इफ यू हॅव अ फॉर्म्युला ना, मग त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे की आपलं जे काय आन्सर येईल एकतर ते अप्रॉक्सिमेटली ते नियर बाय येईल किंवा एक्झॅक्ट जे आन्सर आहे तेच येईल. तसं हे आहे की हा जो फॉर्म्युला आहे हा जर आपण यूज केला तर याच्यामध्ये प्लस मायनस म्हणजे पॉईंटमध्ये काहीतरी फरक होईल, पण जे एक्झॅक्ट आपल्याला हवं आहे ना ते मिळेल इथे. म्हणजे लॉजिकली पण जर विचार केला ना तर ह्याने आपलं सॅटिस्फॅक्शन पण होतं. म्हणजे समोरचा आपल्याला एखादी काहीतरी गोष्ट सांगतोय ना तर ती उगीच गळी उतरवायची म्हणून तो खूप मोठं एक्सप्लेनेशन देतो. रॅदर हे फॉर्म्युलेत जर बघितले ना तर मग बिलीव्ह करायला पण खूप सिम्पल जातं की हा हे फॉर्म्युलेच आहेत आणि ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली टाकल्या व्हॅल्यूज की व्हॅल्यूज निघतायत प्रॅक्टिकली, म्हणजे फॉर्म्युला वर्क होणार आहे. सो हे बेस्ट आहे खूप याच्यामध्ये. ते असं झालं ना, म्हणजे जेव्हा एखादा एक एक रिसेंटली गोष्ट होती की एक जण आलेला की माझ्या ट्रिपला एवढा खर्च येतोय तर मी काय करू. म्हटलं तुला काय करायचंय ते सांग. म्हणजे आपण समोरच्याला जेव्हा विचारायला जातो तेव्हा एखादा स्टॉकच तुम्ही उदाहरण दिलं की खूप लोक असे येतात की स्टॉक अडकलाय आणि त्यांचं म्हणणं असतं की एक तर त्यांना निघायचं असतं लॉस बुक करून किंवा एक तर त्यांना थांबायचं असतं. आणि ते बरोबर. तुमच्याकडनं एक्सेप्टेशन ठेवतात की तेजस्वीनी मला सांगितलं पाहिजे की शीतल थांबून घे आता. ऍक्च्युली म्हणजे राईट. थोडस तरी राईट डायरेक्शन मध्ये गाईड करायला हवं असं. आणि मग त्याने जर का तुम्हाला सांगितलं नाही नाही मला तर वाटतं तो 8 दिवसापासून खालीच येईल, हा. तेव्हा की तो तिकडनं वर जायचा असतो पण तिथे तुमचा किंवा मग ते आन्सर असं थांबून बघ, हा थांबून बघूयात आपण काय होतंय बघूयात, अजून 2 दिवसांनी बघूयात. तर याला कुठला बेस नाहीये ना बघूयात थांबूयात याला. समोरच्याचे पैसे जात नाहीत ना, माझे पैसे जात आहेत. हा एक्झॅक्टली. सो म्हणून मी सांगते की सुमडीमध्ये ट्रेड करायचा, प्रॉफिट घ्यायचा, मग शेअर करायचा. करेक्ट. शीतल मॅडम एकच म्हणजे मला विचारायचं होतं त्याच्यामध्ये. आपण आता 40 पण या हिट नाही झालाय. खूप रेअरली इलेक्शनच्या वेळेस किंवा मोठा इव्हेंट असेल तरच, जसं की आता या वर्षी खूप जास्ती वॉर होत आहेत तर या वर्षी मला नवीन नवीन लो बघायला मिळाले. जसं 21,600 मी सांगितलं आणि ते बघायला मिळालं. सो लाईक तसं. पण मॅडम हे जे अवॉइड होतं ना कधी करायचं, म्हणजे स्टॉक कधी अवॉइड करायचे की म्हणजे असं वॉर सिच्युएशन असेल की थोडं थांबा आणि नंतर घ्या, वॉर की सिच्युएशन मध्ये आपण तर आपलं अपॉर्च्युनिटीज आहे, घेऊन टाका पैसे. एक्झॅक्टली मी पण तेच म्हणणार होते. वॉर सिच्युएशन मध्येच खरी अपॉर्च्युनिटी मिळते. म्हणजे म्हणजे प्रत्येकाने थोडे थोडे पैसे बाजूला ठेवायचे आणि अशा सिच्युएशन्स मध्ये
म्हणजे आपण जातो ना आता जसं मी सगळ्यांना म्हणले की जाराचा सेल लागलाय जा. मला जर तुम्ही सोडलं जाराच्या सेल मध्ये तर मी फटाफट फटाफट बास्केटमध्ये मॅम त्यापेक्षा टाकून ठेवलेत. आपल्याकडे अजून एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे, म्हणजे ज्या सरांनी तो 1 CR चा प्रॉफिट बुक केला होता, तो पण याच सिच्युएशन मध्ये त्यांना इंट्राडे मध्ये मिळालाय ना. येस, बोलूया आपण. आणि हो, मॅम एक विचारायचं होतं. येस, आपण स्टॉप लॉस कसा लावणार? आपण आता स्टॉप लॉस शिकणार आहोत. आतापर्यंत आपण म्युच्युअल फंड, आयपीओ आणि इक्विटीमध्ये स्टॉप लॉस नाही ठेवणार आहोत. इक्विटीमध्ये मी ज्या स्ट्रॅटेजीजनी तुम्हाला शिकवलंय त्याच्यामध्ये स्टॉप लॉस मी नाही शिकवत आहे, पण आता आपण जे शिकायला चाललोय डे इंट्राडे त्याच्यामध्ये आपण स्टॉप लॉस शिकणार आहोत. डोंट वरी. स्टॉप लॉसची सिम्पल डेफिनेशन आहे मिनिमम लॉस, म्हणजे एक रिस्क मिनिमाइज करण्यासाठी. माझा अपेटाईट आहे 100 रुपये लॉस बेअर करायचा, आणि समजा मी एखाद्या कामामध्ये लागले आणि तो स्टॉक 500 रुपये खाली आला तर माझा लॉस होऊ शकतो 500 रुपये. पण मग मी तिथे 100 रुपयाचा लॉस बुक करण्यासाठी तयार असेल तर मी ती ऑर्डर टाकून ठेवते 100 रुपयेच लॉस बुक होईल. मग मार्केट किती पण खाली आलं, 500 ने 1000 रुपये पण खाली आलं तर मला फरक नाही पडत. मी 100 रुपीज लॉस बुक निघाले. त्याला बोलतात स्टॉप लॉस, SL, शॉर्ट फॉर्म SL. ओके. मॅम एक एक प्रश्न होता, 1 मिनिट, सॉरी हा मॅम. प्लीज. जर समजा आपल्याला आता म्हणजे आता हे कसं आहे, एवढे सगळे फॉर्म्युलेज आणि 2-5 येऊ शकते, पण त्या स्ट्रॅटेजीजवर आता एक्झाम्पल साठी मागच्या क्लासमध्ये कोणीतरी 50च्या 50 स्टॉक या फॉर्म्युलाज मध्ये बसवले, तर ते तर रात्री झोपेत पण सांगतील की महाग आहे की स्वस्त आहे, कारण त्यांनी तेवढं 50 स्टॉकला त्या फॉर्म्युलाज मध्ये बसवलंय. तुम्ही लोक 5 स्टॉक देत नाही आहेत तर काय मी बोलू. 50 स्टॉक कुठून करणार आहात तुम्ही लोक. बघूया उद्या किती लोक करतात. थँक्यू मॅम. ऍक्च्युली हॅपन विथ मी. नजर हटी दुर्घटना घटी. हा, आणि नजर इज रिअल ऍक्च्युली. ब्लॅक नजर मॅजिक. मॅडमचं वर्ड नजर इज ऍब्सोल्युटली. रिअल. ब्लॅक मॅजिक. सो मॅडम आता एक बोलू हा, एक बोलू आता हे डिमॅट आपण ओपन केलं त्यानंतर पहिल्यांदा जर आपण ट्रेड करणार तेव्हा मग ते कसं करायचं वगैरे ते पण जरा सांगा ना. सांगणार ना मॅम. योगिता मॅमचा प्रश्न होताच आज की मी डिमॅट ओपन केलं म्हणजे मला तुम्हाला शिकवावंच लागेल. मला पण शिकवत लागेल ना मला, असं थोडी आहे. करूया आपण जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये शिकायला जाऊ ना, आपण लाईव्ह मार्केटमध्ये डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स बघणार आहोत, आपण मॅजिक फॉर्म्युलेज बघणार आहोत, झिरो लॉ स्ट्रॅटेजी, मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी बघणार ना, तेव्हा मी तुम्हाला लाईव्हच शिकवणार आहे कसं ट्रेड करायचं. काळजी नका करू. ऍपमध्ये पण शिकवणार. आणि जर का तुम्ही ज्या ब्रोकरचं ऍप घेतलंय ना ते तुम्हाला शिकवतील पण. कुठल्या तुमच्याचकडे आहे का? ब्रोकरचं ऍप घेतलंय तुम्ही. तुमच्याचकडे मॅडम हे केलं तुम्ही माझ्याकडे. तुमच्याकडे पाठवलेलं. घ्यायचं मॅडम. हा थोडंसं जरासं माझं पण हे झालंय की त्यामुळे मी ते पाठवलेलं तुम्हाला व्हॉट्सअपवर. आता कळलं मला कसं करायचंय ते, कारण का मी मुलांची मदत घेत नाहीये, मी स्वतःच प्रयत्न करते. म्हणून म्हटलं थोडं आज मला त्यांनी दुसऱ्या मॅडमने मला पाठवलं ते, तर त्याच्यावरून मी पुढचं करेन. म्हणजे ते BSc NSc वगैरे होतं ना, कुठलं सांगायचं ते तसं, म्हणून मी ते आता मला मेसेज करून टाका. ऑल सेगमेंट करून टाकायचं. हा ऑल सेगमेंट ऑल सेगमेंट करून टाकायचं. सिम्पल. कधी काय वाटलं मला मेसेज करा. मी ह्याचा चेतनचा पण नंबर तुम्हा लोकांसोबत शेअर करते, म्हणजे काही अडचण आली तर KYC तो बघतो त्या चॉईसवाल्यांचा, तो हेल्प करेल. डन आहे. सो आता आपण चाललोय. आतापर्यंत म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी आणि ह्या सेफ इन्व्हेस्टमेंट होत्या, ह्याच्यामध्ये रिस्क नव्हती. जसं इक्विटीच्या आधी किंवा मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी आपण डीमॅट अकाउंट बघितलं, आपण ग्रुप्स बघितले, मग आपण एंटर केलं. इक्विटीसाठी आपण सीझन्स बघितले, सेक्टर्स बघितले, आपण डिव्हिडंड बघितला, का डिव्हिडंड घ्यायचा, का बोनस घ्यायचा, त्याच्यानंतर कधी घ्यायचा, मग 5 पॉईंट बघितले. आज 6वा पॉईंट ऍड करून 2 फॉर्म्युलाज ऍड केले, मग आपण त्याला सेफ बनवलं. आता डे इंट्राडे मध्ये एंटर करायचं म्हणजे डायरेक्टली एंटर नाही करायचं, त्याचं रोलर कोस्टर्स बघायचे आहेत. तर रोलर कोस्टर्स म्हणजे नेमकं काय. आता मला सांगा, उद्याचं मार्केट प्लस असेल की मायनस असेल हे तुम्ही लोक कसं डिसाईड करणार आहात. आत्ता जे रोलर कोस्टरची पहिली स्टडी करतोय ही डे इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन साठी चालणार आहे. सो मला एकच सांगा की उद्याचं मार्केट प्लस मध्ये उघडेल की मायनस मध्ये उघडेल हे तुम्ही लोक कसं ठरवणार आहात. आता इमॅजिन करा
तुमचं डीमॅट अकाउंट उघडलंय, तुम्ही इक्विटी पर्यंत पोहोचलात, तुम्ही शेअर्स विकत घ्यायला सुरुवात केली, तुम्ही शेअर्स विकायला सुरुवात केली आहे, आता तुम्ही रिस्क घ्यायला सुरुवात करताय, आता तुम्ही रिस्क ॲपेटाईट वाढवत चाललात. रिस्क ॲपेटाईट वाढवत चाललं तर तुम्ही शेअर्स एका दिवसासाठी पण विकत घेऊ शकता. असं नाही आहे 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर, 6 महिने, वर्षभर, एका दिवसात पण प्रॉफिट होतो. आजचं जर स्क्रीनशॉट मी शेअर करायला विसरले, पण आजचं जर तुम्ही माझं साधं स्टेटस जरी जाऊन बघितलं तर त्याच्यात मी आजच्या दिवसाचं प्रॉफिट बुक केलंय, घेतलंय, विकलंय, विषय संपवलाय. दॅट इज सिम्पल कॉल डे ट्रेडिंग, इंट्रा डे ट्रेडिंग. सो उद्याचं मार्केट कसं उघडेल जयदीप सर? ग्लोबल मार्केट काय ओपन झालं ना ते बघतो मी. ओके, ग्रेट. हा, एशियन मार्केट आणि कालचं युएसचं क्लोजिंग पण दिसतं, सांगतात ते लोक तिथे. येस. आणि एनबीएचा डाटा पण सांगतात हा मॅडम, सीएनबीसी. म्हणजे त्यांनी काय काय केलंय त्याच्यामध्ये, म्हणजे बाय किती केलं, सेलिंग, इव्हन फ्युचर मध्ये किती बाईंग आहे, किती सेलिंग आहे, डीआयचं किती बाईंग आहे, किती सेलिंग आहे, त्याच्यावर पण आपल्याला थोडासा अंदाज येतो की काय होईल आज मार्केट. येस, येस. जसं मी तुम्हाला न्यूजपेपर रीड करायला शिकवलं ना, आता मी तुम्हाला टीव्ही कसा बघायचा ते पण शिकवणार आहे. मला माहितीये तुम्ही म्हणाल काही बाई पैसे घेऊन मूर्ख बनवते, पण हो, टीव्ही मध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या कोणाला माहितीच नाहीये. सगळेजण टीव्ही लावतात आणि जॅकपॉट कॉल किंवा ते लोक काय ओपिनियन देतात ते ऐकतात. आपल्याला ऍक्च्युली ते अवॉइड करायचं आणि आपल्याला आपल्या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. सो इकडे जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा तुम्ही टीव्ही सुरू करता तर इथे बघा, 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे दिसलं, मला इझिली या सगळ्या गोष्टी इथे समोर दिसून जातात. सोपं आहे, म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला ते शब्द वाचले जातील की काय चालू आहे, काय नाही चालू आहे. मार्केटमध्ये एखादी न्यूज आली तरी चालते, एखाद्या स्टॉकचं नाव जरी तुमच्या नजरेखालनं सध्याला गेलं तरी चालेल. हा पण टीव्हीचा फायदा होईल. म्हणजे सतत आता तुम्ही, आता आरती मॅम आहेत ऑफिसमध्ये, अनुजा मॅम ऑफिसमध्ये आहेत, तुम्ही लॅपटॉपवर टीव्ही चालू ठेवा. साइड बाय साइड जेव्हा तुम्हाला काही काम नाही आहे, स्क्रोल करा, बघा एकदा. येस योगिता मॅम, प्लीज. तुम्ही ते गोल्डचे सांगितले ना आता सगळे स्टॉक, मग गोल्डचा रेट वाढला नाहीये. फॉर्म आहे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट, एडीआर. आणि आपल्याकडचं डोमेस्टिक. मॅडम ते बघायचं कुठे आपण? येऊन जातं सर, मनी कंट्रोल वर. कर रहे हैं करके। बट फिर उसकी डिमांड कम हो जाएगी ना मैम। ओके। तो डिमांड कम हो जाएगी तो स्टॉक की भी तो डिमांड कम हो जाएगी। डिमांड एंड सप्लाई ना, आफ्टर तो डिमांड कम हो जाएगी डेफिनेटली। ओके। तो फिर अवॉइड करना बेटर है, अगर आपके पास कंफर्म न्यूज है तो अवॉइड करना बेटर है। मॅडम आणि सर स्टॉकच्या लालचमध्ये मॅडम वैशाली मॅम काय नाही, जेन्युन रिव्ह्यू आहे मॅम. येस. हा, मॅडमने इतकं छान शिकवलं आणि सरांनी पण, की आम्ही जे क्लास सुरू होते जितक्या पिरियडमध्ये, त्या महिन्याभरात आम्ही क्लासची फी पूर्ण काढली स्टॉक्स मधनं. म्हणजे त्यापेक्षा एक्स्ट्रा आम्ही अर्न केलं, टचवूड. आणि अजून आम्ही, म्हणजे चांगली प्रोग्रेस आहे आमची. आम्ही लवकरच मॅडमला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर अजून प्रोग्रेस होईल, कारण मॅडम खूप पॉझिटिव्ह वाइब्स देतात. म्हणजे त्यांना भेटल्यानंतर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटेल. आणि त्यांच्यामध्ये रिअली इतका पेशन्स आहे मॅडम मध्ये, की तुम्ही कितीदा ही विचारलं त्यांना की मॅडम हे समजत नाहीये, समजत नाहीये, ते तितक्या वेळेस तुम्हाला एक्सप्लेन करणार. त्या चिडणार नाही, काही नाही, त्या म्हणणार नाहीत की हे किती वेळेस विचारतात. त्या तितक्या तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत मॅडम एक्सप्लेन करतात. आणि मॅडम इतके चांगले स्टॉक देतात त्यांच्या स्टडीजच्या हिशोबाने, की तुमची क्लासची फीस त्यातच निघेल. आम्हाला खरंच तसा फायदा झाला आहे त्याच्यामध्ये. हे चुकीचं आहे, हा रिव्ह्यू मॅम आम्हाला पण आशीर्वाद द्या. मॅम तुम्ही बघितला होता स्क्रीनशॉट, निफ्टी मध्ये पी घेतला होता, 1 लाखाचा प्रॉफिट झाला होता एका दिवसात. आम्ही वैशाली मॅमचं नावच आलंय, 1 लाख मॅडम. वैशाली मॅडमने रेकॉर्ड केलंय.
पण सर त्याच्यानंतर नजर लागली, मग मला 40,000चा लॉस झाला नेक्स्ट डे. नाही नाही, होतं तसं ते होतं आणि आता होतं वैशाली पण मॅम ते पार्टीचं कन्फर्म करा, मग नाही होणार लॉस. येस, मॅडमला राईट. गिफ्ट पाठवा, सगळा लॉस कव्हर होईल. नक्कीच. काय मॅडम गुरुपौर्णिमेला भेटा ना. गुरुपौर्णिमेला कुठे असणार तुम्ही? कधी आहे गुरुपौर्णिमा? 10th 10 10 जुलै. तारखेला, एप्रिल 10 जुलै. 10 10. जुलै. मी कुठे असणार? मी मी कुठे पण तुम्हाला देवाच्या स्थानातच मिळेल तेव्हा. मी एक तर काही आम्हाला ऑनलाईन भेटणार ना तुम्ही रात्री 9 ते 11. मी कदाचित कैचीधाम असेल आणि मी खूप असं पटकन मॅम 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 मला आता जस्ट डोक्यामध्ये आलेलं, सॉरी टू इंटरप्ट. मी बोलणार होते की यावेळेस गुरुपौर्णिमेला कैचीधामला या मॅम, आणि तुम्ही पण तेच बोललात. गर्दी खूप असेल. कैचीधामला आला तर मला भेटता येईल कैचीधामला. ओके. वैशाली मॅम एवढा चांगला रिव्ह्यू दिला म्हणून एक स्टॉक. दुसरा कोण रिव्ह्यू देणार आहे म्हणजे दुसरा स्टॉक ना. नको मॅम, स्टॉक नको असं नाही, खरंच आम्हाला. तुम्ही आणि स्टॉक जेव्हा 2 तास घालवले मॅम. नाही नाही, विठ्ठल सर छान रिव्ह्यू देतील. नाही नाही, म्हणजे आता ह्या नवीन बॅचला कळेल आम्ही जुन्या बॅचचे किती प्रोग्रेस केली ते. खरंच हो मॅडम आणि सर. सर पण खूप छान शिकवतात. मॅडम तर आहेतच, पण सर पण खूप छान शिकवतात. त्यामुळे मॅडमना राग येईल पण सरांनी पण जबरदस्त शिकवलं. असं वाटतं की पुन्हा रिव्हिजन करत राहावे आणि सर सारखे भेटत राहावे, पण सर भेटत नाही. आणि मॅडम तर म्हणजे काय म्हणतात ना, तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद आहे, म्हणजे त्यांच्या हातातून आपल्या सगळ्यांना मिळत राहील. त्यामुळे सगळ्यांनी फॉलो करा व्यवस्थित आणि पेशंटली फॉलो करा, नाहीतर मग नाही होणार. मॅडमला सगळ्यांना भेटल्यानंतर मिळणार. लक्ष्मी येत राहते. येस 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 येस, येस. अब कुछ आय थँक्यू अग्री. थँक्यू मॅडम. खूप जास्तीच घेत आहेत मॅम. घ्या लॉइड इंजिनिअरिंग घ्या. कोणती? लॉइड. लॉइड इंजिनियर्स हा माझा स्टडी आहे फक्त. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मी तुमच्या रिस्कवर घ्या. तर डीप वरती काय करा ना, पण स्टॉक डीपला आता तुम्हाला त्याची जो कमांडिंग फॉर्म्युला शिकला तसं तुम्हाला